दरम्यान डीएनए रिपोर्ट संदर्भात कुठल्याही प्रकारे योग्य माहिती मिळत नसल्यानं मृतांचे नातेवाईक संतप्त झालेत। या रिपोर्टसाठी 72 तास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे। दुर्घटनेनंतर प्रशासनानं तातडीनं रिपोर्ट मागवणं गरजेचं असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेल्या आता नागरिकांच्या कुटुंबाकडनं नाराजी आणि संताप व्यक्त केला जातोय। कुठली यंत्रणा या संपूर्ण अहमदाबाद परिसरामध्ये नाही आणि काही माहिती जी आहे ती योग्य प्रकारे मिळत नसल्याची तक्रार आता मृतांचे नातेवाईक करतात। आपल्यासोबत मुंबईच्या गोरेगावचे अयूब शेख आहे, त्यांचा देखील परिवार यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे परिवाराचं। सर, एकूण लोक आता या ठिकाणी नाराजी व्यक्त करतायत, तुमची काय नाराजी आहे? साहेब, मी आज सकाळी आले तर कस्तुरी भवनमध्ये त्यांना विचारलं की मॅडम काय झालं तिकडे आतमध्ये, आता आमचे रिपोर्ट कधी येणार? तर म्हणतात साहेब ते सगळे रिपोर्ट आमच्याकडे नाही, हे रिपोर्ट गेलेलं गांधीनगरला, गांधीनगर रिपोर्ट आमच्याकडे येणार, आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवणार काय नाही तर आम्ही पण तुम्हाला बोलू शकत नाही। तुम्ही जी नंबर आम्हाला दिले त्याच्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट करणार, तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार का काय झालं मग। अच्छा, पण काय एकूण काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, 72 तास ते म्हणतं तर 72 तास कोणासाठी आहे? विमान दुर्घटनेसाठी नाही साहेब, विमान दुर्घटनेसाठी नाही, 72 हे जनरल लोकांसाठी आहे। 72 तास साहेब खूप जास्त झालं। लोक इथे बाहेरून आलेले आहे, इथे उभं आहे, तुमचं वाट बघताय साहेब, कधी आमची बॉडी देणार, आम्हाला हे करायचं आहे, मुस्लिम पद्धतीने त्याला दफन करायचं आम्हाला, तर ते करायला देत नाही आम्हाला। 48 तास असं झालं आम्हाला इथे येऊन। इथं कोणाला पण विचारलं का तो म्हणतो आमच्या वरिष्ठला विचारा, तर आम्ही इथे येऊन काय करणार साहेब? कोणाला विचारायचं? आम्ही घरी बसतात, तुम्ही तिकडे पाठवा आम्हाला। आमची जी बॉडी आहे तुमच्याकडे रिपोर्ट आला आम्हाला तिकडे पाठवा, आम्ही तिकडे बसतो, घरी जाऊन बसतो ना, कसं इथे येऊन आम्ही हे करा? अरे इथे तुम्ही कालपासून आला आहे, काय इथली तुमची व्यवस्था वगैरे काय होती? स्वतःनी व्यवस्था करायला लागते साहेब आम्हाला, गव्हर्नमेंटचा काय ह्याच्यामध्ये सहयोग नाही, काय गद्दे वगैरे मागून ते ठेवलं तिकडे, पण तिकडे सगळं लोकांनी ज्या झोपायला भेटत नाही, कोणाला बसायला हे नाही। आता आम्ही स्वतःनी एक रूम घेतले तिथे रात्री हे केलं, सकाळी परत इथे आले आम्ही, आल्यानंतर आतमध्ये गेलं कस्टडी भवनमध्ये, त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे साहेब, वरिष्ठांनी विचारा, कोण वरिष्ठ ते सांगा आम्हाला। गव्हर्नमेंटला येऊन स्वतः येऊन ते हे करायला लागणार, आम्हाला ह्या लोकांना त्रास येतो, बाहेरच्या माणसाचे त्रास येते ना, इकडचे लोकल तिथे तो आपल्याला घरी जाणार, आम्ही काय करणार? आम्ही कुठे हे करणार? आपण बघतो या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते आणि कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी योग्य नाही आहे, त्यामुळं आता लोकांचा संताप देखील अनावर होतानाचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं आहे। कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।